अनेक वर्षांपासून चाललेला सीमा संघर्ष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील बेळगाव भागातील सीमा संघर्ष। त्यावर आता 4 नोव्हेंबर रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीत दोन्ही राज्यांचे राज्यपाल तसेच त्या भागातील जिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी यांची बैठक कोल्हापूरमध्ये घेऊन नरेंद्र मोदी या सीमा प्रश्नावरती काय तोडगा काढणार याच्याकडे दोन्ही राज्यांच्या लोकांचं लक्ष लागलं आहे। या दोन राज्यातील सीमावाद मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान स्वतः हस्तक्षेप करून निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। नमस्कार, रोकठोक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत काय आहे नेमका महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा संघर्ष। सर्वांनाच परिचित असलेला कर्नाटकातील जिल्हा म्हणजे बेळगाव। तो बेलगाम या नावाने देखील कर्नाटकमध्ये ओळखला जातो। या बेळगाववरती महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच आपला दावा करतं आणि कर्नाटक देखील हा आमचाच भाग आहे असा दावा करतं। 1957 मध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट म्हणजेच राज्य पुनर्रचना कायदा 1956 जेव्हा नव्याने दुरुस्त करण्यात आला, त्यात महाराष्ट्र राज्याने अशी डिमांड केली होती की कर्नाटक सोबत असलेल्या सीमा भागातील काही गावांची परत रिॲडजस्टमेंट करून त्यावरती तोडगा काढावा। महाराष्ट्राचा दावा असा होता की मराठी भाषिक असलेल्या लोकांचा हा भाग कर्नाटकमध्ये जोडला गेलेला आहे। त्या दाव्यात 814 गावे आणि 3 शहरं, त्यात बेळगाव, कारवार आणि निपाणी यांचा समावेश होतो। हा जवळपास 6,70,000 एवढी लोकसंख्या असलेला भाग आहे, जो स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांतामध्ये होता। सध्या ही गावे बेळगाव, उत्तर कन्नडा तसेच बिदर आणि गुलबर्गा या जिल्ह्यांमध्ये आहेत। हा सर्व भाग महाराष्ट्राचा कर्नाटक सोबत असलेला सीमा भाग आहे। त्यानंतर एक 4 सदस्यीय कमिटीने निर्णय देखील दिला की महाराष्ट्र राज्य हे कन्नड भाषिक लोक असलेले 260 गावे कर्नाटक राज्याला द्यायला तयार आहे, पण या उलट कर्नाटकाने मराठी भाषिक असलेली 814 गावं ही महाराष्ट्राला द्यावी। त्यात बेळगाव, कारवार आणि निपाणी ही मोठी शहरं देखील होती, पण हा निर्णय कर्नाटकाने मान्य केला नाही। आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेमके म्हणणे काय आहे ते जाणून घेऊ। महाराष्ट्राचं मत असं आहे की सीमा प्रश्न हा बहुभाषिक असलेल्या लोकांच्या मेजॉरिटीवरती आणि तेथील लोकांच्या बहुमताने घ्यावा। महाराष्ट्राने बेळगाव सोबतच त्याच्या आजूबाजूला असलेल्या भागात, ज्यात कारवार आणि सुपा हा भाग येतो, या ठिकाणी कोकणी भाषा बोलणारी लोक असल्यामुळे कोकणी हा सुद्धा एक मराठीचीच डायलेक्ट असलेली भाषा आहे असा दावा केला आहे। महाराष्ट्रानं आपली बाजू मजबूत करण्यासाठी आपण या 814 गावातील इतिहास बघितला तर तेथील महसूल रेकॉर्ड हे सुद्धा मराठी भाषेतच आहे हे सांगितले आहे। तसेच महाविकास आघाडी या युतीचे सरकार असताना महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प हे पुस्तक देखील प्रकाशित केले। यात काही आर्टिकल्स आणि बातम्या तसेच मजकूर आहेत ते कर्नाटकातील मराठी भाषिक लोकांची महाराष्ट्रात समावेश करावा ही इच्छा सांगतात आणि त्याबद्दल एक सखोल माहिती देतात। ते पुस्तक मागच्याच काळात महाविकास आघाडी सरकारनं प्रदर्शित केलं होतं। आता महाराष्ट्र जर आपली मराठी भाषा असणारी गावे मागतोय आणि त्याला कर्नाटक विरोध करतोय, तर मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो, हे आपलं कर्तव्य आहे की आपण कर्नाटकाचं म्हणणं काय आहे ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे। कर्नाटकाचं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्यानंतर जेव्हा बाउंड्रीज म्हणजे सीमा या सेटलमेंट झाल्या, तेव्हा त्या राज्य पुनर्रचना कायदा यानुसार झाल्या आणि त्या अंतिम आहेत। कोणत्याही राज्याची सीमा ही टेंटेटिव्ह आणि कशीही पाहिजे तेव्हा बदलता येईल अशी नाही। त्यामुळं महाराष्ट्राची ही डिमांड चुकीची आहे असं कर्नाटकाचं म्हणणं आहे। आतापर्यंत या सीमावादात केंद्र सरकारने किंवा दोन्ही राज्यांच्या राज्य सरकारांनी हा सीमा प्रश्न संपवावा यासाठी काय निर्णय घेतले किंवा काय अंमलबजावणी केली हे देखील जाणून घेऊ। दोन्ही राज्यांनी 1960 साली एक 4 सदस्यीय कमिटीची स्थापना केली। त्यात 1960 ते 1980 या कालावधीमध्ये दोन्ही राज्यांचे सन्माननीय मुख्यमंत्री बऱ्याच वेळा बैठका घेऊन हा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही। 1966 साली केंद्र सरकारने महाजन कमिटी स्थापन करून
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। 1967 मध्ये ह्या कमिटीच्या अहवालानुसार कारवार सुपा या तालुक्यातील काही गावे ही महाराष्ट्राला द्यावीत असं सांगण्यात आलं, पण बेळगाव सोडून हा निर्णय घ्यावा असं देखील या कमिटीने सांगितलं। 2006 साली भारतीय सर्वोच्च न्यायालयानं हा वाद दोन्ही राज्यांनी सामंजस्याने सोडवावा हे सांगितल्यानंतर दोन्ही राज्यांनी पुन्हा प्रयत्न केले, परंतु हा वाद काही मिटला नाही। शेवटी कर्नाटक महाराष्ट्र हा सीमा प्रश्न अजूनही सुप्रीम कोर्टात तसाच प्रलंबित आहे। मंडळी, भारतात फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातच सीमा संघर्ष आहे असे नाही, नॉर्थ ईस्ट भागातील राज्य आसाम मिझोराममध्ये देखील सीमावाद आहे। तसेच ओडिशा राज्यात देखील बरेच सीमा प्रश्न प्रलंबित आहे। आता 4 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूर येथील बैठकीमध्ये काय निर्णय घेतात किंवा हा सीमावाद प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकरित्या दोन्ही राज्यांच्या राज्यपालांसोबत काय चर्चा करतात हे बघणं आश्चर्याचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, मराठी भाषिक असलेल्या प्रदेशाला महाराष्ट्रात जोडलं गेलं पाहिजे का? हा सीमावाद प्रश्नावर तुमचं मत काय आहे ते नक्की कॉमेंट्समध्ये लिहून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।